ही जी तयारी दिसते ना आपल्याला, ती कोकण स्पेशल आंबा सांदण आपण तयार करणार आहोत आज. सध्या तर आंब्याचे दिवस आहेत. जेव्हा फणसाचे दिवस असतात तेव्हा फणसाचं पण सांदण तयार केलं जातं. ह्यासाठी आपण इंद्रायणी तांदूळ वापरतो आहोत. त्याचा सुंदर सुगंध येतो याला. ते आपण धुवून घेतलेले आहेत. निथळून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा बारीक रवा तयार करायचा आहे. माझ्या रुचिरा ह्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण हे तांदूळाचे मऊ, स्वादिष्ट आणि जाळीदार असे सांदण तयार करणार आहोत. यासाठी आपण तांदूळाचा रवा घेतलेला आहे. 1 वाटी आहे तो. थोड्याशा तुपावर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे आपण फुगण्याकरता म्हणून ठेवलेलं होतं. आता याप्रमाणे आपलं हे पीठ तयार आहे. आपण याचे सांदण घालू शकतो. आपल्याला जर ते सैल आहे असं वाटत असलं तर यामध्ये आपण थोडासा रवा मिसळू शकतो, किंवा मग तांदूळाचंच पीठ घातलं तरी सुद्धा चालेल. अगदी एखाद दुसरा चमचाच यामध्ये घालायचा आहे. साधा रवा मी यामध्ये मिसळून देते. 2 चमचे एवढा घातलेला आहे. खूपच सैल आहे असं वाटलं तर आपण अजूनही थोडा घालू शकतो. हा आता चांगला मिसळून घेऊया. हे आपल्याला आता कुकरमध्ये ठेवायचं आहे. आधी आपण पाणी गरम करून घेऊया. कुकरची शिट्टी काढून घेऊया. तूप लावून घेऊया. यामध्ये आपण बेदाणे घालू शकतो, काजू घालूया. सर्व मिक्स करून घेऊया. थोडासा इनो, पाव चमचा घातलेला आहे. अगदी थोडंसं पाणी आणि कुकरमध्ये घालूया. वरून पण ड्रायफ्रुट्स आपण घातलेले आहेत. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हे 20 ते 25 मिनटं शिजू द्यायचं आहे. कुकरमध्ये आपण 25 मिनटं साधारण वाफवलेलं आहे. आणि आता आपण बघू शकतोय खूप छान असं हे वाफवलं गेलं आहे. रंगसुद्धा छान दिसतोय. आणि आपण आता ते बाहेर काढूया. चांगलं शिजलेलं आहे. हे कसं ओळखायचं तर सुरी आपण आतमध्ये घातल्यानंतर न लागता, काही न चिकटता आली बाहेर तर हे शिजलं. याप्रमाणे सांदण शिजलेलं आहे. थोडंसं गार झाल्यानंतर याच्या आपण आता वड्या पाडूया. कढईने अशा सोडवून घेऊया. याप्रमाणे आपली मऊ, जाळीदार, चवीला अतिशय सुंदर, रंगालाही आकर्षक असलेली तांदूळाची सांदणं तयार आहेत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रुचिरा चॅनेलला सपोर्ट करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.